आणि विकास लवांडेंवर नसलेला गुन्हा रिपोर्टमध्ये दाखवलेला आहे। बिब्बीवाडी पोलिसात गुन्हा दाखल असल्याचा हा रिपोर्ट आहे। जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये गौतम कांबळेच्या नावावरती हा गुन्हा दाखल होता। जामीन अर्जाला विरोध करताना तो गुन्हा दाखल असल्याचं दाखवण्यात आलं होतं। पुणे पोलिसांनी नसलेला गुन्हा विकास लवांडेंवर दाखवल्याचं त्यामुळे आता समोर आलेलं आहे। या संदर्भात अपडेट्स देतात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आहेत। प्रदीप, नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे, नेमका कोणता गुन्हा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, सविस्तर सांगाल? विकास लवांडेंवरती वाघोली पोलीस ठाण्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होता आणि याच प्रकरणामध्ये विकास लवांडेंवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पुणे कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। मात्र या अर्जाला विरोध करताना पुणे पोलिसांकडून रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला होता। या रिपोर्टमध्ये आरोपीवरती असलेले यादीचे गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्यांची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली होती। मात्र विकास लवांडेंवरती बिब्बीवाडी पोलीस ठाण्यामध्ये 32/17चा एक गुन्हा जो आहे तो दाखल होता। मात्र या गुन्ह्यामधून त्यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र दुसऱ्या बाजूला या रिपोर्टमध्ये पोलिसांनी 33/17चा गुन्हा, जो खरं तर विकास लवांडे ज्या गुन्ह्यामध्ये आरोपी नाहीत किंवा जो गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावरती नाही तो गुन्हा त्यांनी रिपोर्टमध्ये दाखवला। मात्र आज रिपोर्टमध्ये पोलिसांनी नमूद केलेलं आहे की या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आपल्याकडूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।